हा आपला मेड इन इंडिया हा वॉटर हीटर आहे, छोटासा मिनी, पण हा छोटा आहे पण काम आहे जर खूप मोठा. तर हाच आपण कनेक्शनसाठी कसा जोडायचा तर त्याचा डेमो मी आता आपल्याला दाखवणार. तर आपल्याला सुरुवातीला हा इथं वरती असा पॉवर प्लग आपल्याला एक जोडायला लागतो नवीन, आणि त्यानंतर आता आपल्याला हे फिटिंग करायचं आहे. तर सुरुवातीला आपण हा फिटिंग करून घेऊया. तर आता या ठिकाणी काय केलं आहे आपण, इथं ऑलरेडी आमचं हिटरचं कनेक्शन आहे पूर्वीचं, तर ते हे पाण्याचं कनेक्शन आहे. इथं हा कॉक आहे, तर हे कनेक्शन आपण आता ह्या इनलेटला देणार आहे. हे इनलेट व्हावं इथं. यात ऑलरेडी आपण कनेक्शन काढलंच होतं पहिला आहे. हे जे सिस्टम आहे मेड इन इंडियाच आहे, आपलं प्रोडक्ट आहे. पण ह्याला डायरेक्ट कधी कॉईल चालू करायची नाही. चालू करताना पहिलं पाणी चालू करायचं. बघा आता हे मी पाणी चालू केलं, बंद करायचं. आता पाणी आलं का पाणी, आता तू सुरुवातीला जरा कमी प्रेशर द्यायचं, बारीक एकदम. आता हे चालू कर. आता हे चालू केले काय होते बघा, यामध्ये हे पहिलं जे हे आहे तर पॉवर ऑन म्हणजे लाईट चालू आहे, आणि हे हिटिंग म्हणजे चालू आहे. 10 सेकंदात येते पाणी. आलं की पाणी कसं आहे काय आपा, एवढं गरम पाणी आहे. ही मूर्तीला नाही पण ह्याची कीर्तिमान आहे. तर बंद करतात पण ह्याची प्रोसेस काय, तर पहिलं बटन बंद करायचं आणि मग पाणी बंद करायचं. आता ज्यांच्याकडे हे कनेक्शन काय काय ठिकाणी नसतं, तर फक्त नळ असतो, तर नळाला आपण ही तोटी लावायची ही अशी, आणि इथं याला खाली कनेक्शन द्यायचं. त्याकडे कोणाचं कनेक्शन नसेल त्याने नळाला हे लावून पाईप असं सुद्धा चालवू शकतं, काय प्रॉब्लेम नाही. ओके, चला तर आपण याचं इन्स्टॉलेशन कसं करायचं ते पाहू. हा पाहता आपला हा गिझर. आता हा फिटिंग कसा करायचा ह्यासाठी आपण काय केलेलं आहे, हे ॲडेसिव्ह स्टिक नवीन मॉडिफिकेशन केलेलं आहे. ॲडेसिव्ह स्टिक याच्या मागे असे स्टिकर आहे. हा स्टिकर काढून घ्यायचा आणि एक बरोबर असं आपल्याला पाहिजे त्या ठिकाणी बोर्ड आणि नळाचा डिस्टन्स कॅल्क्युलेट करूनच असा बरोबर भिंतीवरती चिपवायचा. आणि याच्यावरती आता आपल्या गिझरला आपण 3 स्लॉट दिलेले आहेत, बरोबर सेंटरच्या स्लॉटला हा माउंट करायचा. किंवा जर ज्यांच्याकडे फरशी नसेल त्यांच्यासाठी आपण 2 स्क्रू ड्रायव्हर प्लग दिलेले आहेत. हे साईडच्या 2 स्लॉटमध्ये 2 स्क्रू ड्रिल करून असं त्याच्यात अडकवायचं. हा गिझर असा अडकवला, त्याच्यानंतर आपण ही टोटी आणि पाईप देतो. ठीक आहे, ही टोटी एकदम व्यवस्थित करून घ्यायची आणि आपला 1/2 इंचीचा नळ असणार आहे त्याला कनेक्ट करायची. आणि हे गिझरच्या खालच्या साईडला जे आहे हे इनलेट आहे, तिथे हे कनेक्शन करायचं पाईपचं. असं घेऊन पाणी चालू केलं सुरुवातीला. थोड्याच वेळात गिझरच्या समोरून हे आहे आउटलेट. आउटलेटमधून पाणी चालू होईल. हे आउटलेट आहे, आउटलेटमधून पाणी चालू होईल. आउटलेटमधून पाणी चालू झालं हे काय करायचं, हे आपले वायर, ही वायर बोर्डमध्ये लावायची. ठीक आहे, आउटपुट मधून पाणी चालू झाल्यानंतरच स्विच ऑन करायचं.
स्विच ऑन केला इथे 2 लाईट चालू होतील गिझरच्या. पॉवर आणि हिटिंग म्हणजे पॉवर म्हणजे सप्लाय चालू झाला, हिटिंग म्हणजे गिझरची आतमधली कॉइल हीट होते. आता सुरुवातीला एक 10 सेकंद एकदम कमी प्रेशर ठेवायचं, पाण्याचं एकदम कमी प्रेशर ठेवायचं. 10 सेकंदात पाणी गरम व्हायला सुरुवात होईल. जसं पाणी गरम व्हायला सुरुवात होईल तसं हळूहळू पाण्याचा प्रेशर वाढवायचा. जसं आपल्याला गरम पाणी पाहिजे त्याच्याप्रमाणे आपण थंड पाण्याचा नळ ठेवू शकतो. थंड पाण्याचा प्रेशर जसं ठेवणार त्याच्यानुसार गरम पाणी येईल. कमी प्रेशर ठेवला तर जास्त गरम पाणी येईल आणि मीडियम प्रेशर ठेवला तर कोमट पाणी येईल. तर एक साधारणतः आंघोळी योग्य पाणी येते. आपल्याला जसं पाहिजे तसं आपण पाणी देऊ शकतो. एक 5 मिनिटात 10 लिटर गरम पाणी होतं, मिनिटाला 2 लिटर. आपलं यूज करून झालं, आपल्याला जेवढं पाणी पाहिजे तेवढं झालं तर काय करायचं, स्विच बंद करायचा आणि पाणी बंद करायचं. आणि नेक्स्ट टाइम चालू करताना पण सुरुवातीला आधी पाणी चालू करायचं, आउटलेट मधून पाणी चालू झाल्यानंतरच स्विच ऑन करायचं, तोपर्यंत स्विच ऑन करायचा नाही. ठीक आहे. हे पहा एकदम इझी इन्स्टॉलेशन आहे. प्लंबरची गरज नाही, फिटिंगला आणखी काही कशाची गरज नाही, ड्रिल मशीनची गरज नाही, काही नाही. एकदम इझिली तुम्ही घरच्या घरी इन्स्टॉलेशन करू शकता.